आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आपण शेतकऱ्यांसाठी हा बाजार म्हटलं तरी आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचीच थोडी परिस्थिती लक्षात घेतली तर अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, 3 एकर ह्या कॅटेगरीतले शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे त्यांचा येणारं जे उत्पादन असतं एखाद्या कमॉडिटीचं ते हे मर्यादित असतं. ते छोट्या आकाराचं असतं. त्यामुळे काय होतं वायदे बाजारात तुम्ही जेव्हा करता ट्रेडिंग तेव्हा एक ठराविक स्टँडर्डाइज मालाचा लॉट असतो. तेवढं तुम्हाला कमीत कमी आणि त्याच्या पटीत करायला लागतं. जे तुम्हाला बाजार समितीत तुम्ही 100 किलोही करू शकता, विकू शकता, 500 किलोही विकू शकता किंवा 5,000 किलो पण विकू शकता किंवा 5,000 क्विंटल विकू शकता. मात्र वायदे बाजारात तुम्हाला एक ठराविक लॉट असतो. तो लॉटच करायला लागतो, तेवढी साईज करायला लागते. तर ती कदाचित या छोट्या शेतकऱ्यांनी जे संख्येने 85% हे छोटे शेतकरी आहेत. तर त्यामुळे त्यांना हे छोट्या शेतकरी असल्यामुळे त्यांना तो लॉट मिळेल असं नाही किंवा एवढं त्याचं उत्पादन येत नाही, की एकट्याने ते वायदे बाजारात उतरतील. काही आहेत तसेही आहे, त्यांना ते एकट्याने करू शकतात. मात्र हेजिंग करणं किंवा किंमत जोखीम व्यवस्थापन जर करायचं, ह्या हेतूने जर बाजारात उतरायचं असेल, तर शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या येण्यापेक्षा त्यांची जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा एफ-पी-ओ त्यांच्यामार्फत आलं, की एक तुम्हाला ॲग्रिगेशन किंवा कलेक्शन सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पादन एकत्र आणून, त्याचं ग्रेडिंग करून, त्याचं स्टँडर्डाइज लॉट करायचे, प्रमाणित लॉट करायचे, त्याचं टेस्टिंग हे सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात, त्या किफायतशीर होतात आणि त्या गोडाऊनमध्ये किंवा साठवणूक करण्यासाठी देखील आर्थिकदृष्ट्या किफायती होतात. म्हणजे हा थोडासा सहकार म्हणा किंवा एकत्र येऊन समूहामार्फत हे शक्य होतं. मग ट्रेडिंगही त्याचं किंवा वायदे बाजारात त्याच्या पोझिशन त्याच्यावर घेणं, त्याचं हेजिंग करणं, हे देखील जर एफ-पी-ओ स्तरावर किंवा त्यांच्या समूह स्तरावर केलं किंवा निदान 5-7 शेतकरी एकत्र येऊन बाबा एक विश्वासाने एक अकाउंट निर्माण करून त्याच्या अंडर केलं, तर ते जास्त प्रभावी, जास्त परिणामकारक होतं. त्यामुळे एक सल्ला असा राहील, की एफ-पी-ओज किंवा समूहाने येऊन जर आपण प्रॉफिट तुमचं प्राइस रिस्क मॅनेजमेंट केलीत वायदे बाजारावर, तर अतिशय उत्तम. ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे डिलिव्हरी त्याच्यात द्यायची नाहीये, केवळ किंमत बाबा ₹100-200 काढणं ट्रेडिंग करून. याच्यासाठी जे वायदे बाजारात ट्रेडिंग करायचं असेल, त्याला ट्रेडिंग म्हणतात, त्याला हेजिंग नव्हे. तर या ट्रेडिंगसाठी तुम्हाला एकटा शेतकरी किंवा एखाद दुसरा शेतकरी त्याच्यासाठी एकत्र येण्याची गरज नाही. तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या करू शकता. हे सगळं आर्थिक मामला आहे, याच्यात कुठे डिलिव्हरी नाही. मात्र डिलिव्हरी बेस जर करायचं असेल कमॉडिटी ट्रेडिंग, तर तुम्ही शक्यतो एफ-पी-ओ आणि दुसरी गोष्ट म्हणजे एफ-पी-ओ स्तरावर केलं, समूहाने केलं, तर तुम्हाला या व्यापारात काही सवलती दिल्या जातात. कमॉडिटी एक्सचेंज म्हणजे ज्या एक्सचेंजवर तुम्ही हे ट्रेडिंग करता वायदे, त्यांच्याकडनं किंवा बाजार नियंत्रक सेबी यांच्याकडनं किंवा केंद्र सरकारकडनं किंवा इतर काही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन आहेत, जशी गोदामं आहेत, इलेक्ट्रॉनिक गोदामं, यांच्याकडनं विशेष सोयी सवलती मिळतात. तो अतिरिक्त फायदा होतो. म्हणजे वायदे बाजारातनं तुमचं जोखीम व्यवस्थापन, किंमत जोखीम व्यवस्थापन होत असताना त्याच्याशी संलग्न असलेली पायाभूत सुविधा जेव्हा वापरता, तेव्हा त्याच्यातनं तुम्हाला अधिकचे काही फायदे मिळतात, जे तुम्हाला बाजार समितीसारख्या हजर बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा बाजार समजून घेऊन, त्याचा अभ्यास करून किंवा त्याच्यावर सल्ला घेऊन या बाजाराकडे येणं अतिशय गरजेचं आहे. जेवढा लवकर याल, तेवढा या बाजारात जास्त अधिक वेगाने तुम्ही समजून घ्याल आणि तेवढा तुम्हाला पुढील काळात त्याचा फायदा जास्त होईल.